आता आपण बघतोय की उद्धव ठाकरे देखील पुण्यामध्ये या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि आता उपोषण सुटणार काही वेळाने बाबा आढाव यांची भेट घेण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत। स्वागत करतो। आपण टाळावाजून स्वागत करूया। बरीच मंडळी तिरंगी फिरकी घेऊन आलेली आहेत। फुलेवाड्याच्या बाहेर सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन करतात आणि त्यांच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। थोड्यापूर्वी अजित पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली। त्याच्या अगोदर शरद पवार देखील बाबा आढाव यांच्या भेटीकरता म्हणून तिथे पोहोचलेले होते। थोड्यापूर्वी बाबा आढाव यांनी आपलं म्हणणं जे आहे ते माध्यमांसमोर मांडलं आणि आता उभाटा गटाचे सर्वेसर्वा प्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते देखील आता बाबा आढाव यांची भेट घेण्याकरता फुलेवाड्याच्या बाहेर पोहोचल्याचं आपण पाहतोय। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून ते बाबा आढाव यांची भेट घेण्याकरता आता पुढे पोहोचतात। त्यामुळे आता हे बघावं लागेल की बाबा आढाव यांच्याशी उद्धव ठाकरे काय संवाद साधतायत। तर निवडणुकीत लागलेला निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचं वक्तव्य यापूर्वीच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि आताही बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतायत का हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। पण आता ते पुण्यामध्ये बाबा आढाव यांची भेट घेण्याकरता पोहोचल्याचं आपण पाहतोय। आत्मक्लेश आंदोलनाचा हा बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आणि यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्याचं आपण बघितलं होतं। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली पण या आंदोलनाच्या निमित्ताने आता बाबा आढाव यांना सगळे राजकीय नेते येऊन भेटतायत, त्यांची विचारपूस करतायत आणि त्याच प्रकारे उद्धव ठाकरे देखील आपल्या नेत्यांसह इथं बाबा आढाव यांची भेट घेण्याकरता पोहोचल्याचं आपण पाहतोय। ईव्हीएम निवडणूक आयोगाची कार्यशैली यावरती वारंवार खरं तर टीका केली जाते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, उद्धव ठाकरे देखील आता बाबा आढाव यांच्या भेटीकरता पोहोचले। वैभव, वैभव तुला आवाज येतोय माझा? कदाचित वैभवपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये पण आता दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे, संजय राऊत त्याचबरोबर उभाटाचे इतरही महत्त्वाचे नेते आता बाबा आढाव यांची भेट घेण्याकरता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। भिडेवाड्याबाहेरची ही गर्दी आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, उद्धव ठाकरे देखील आता बाबा आढाव यांच्या भेटीला पोहोचल्याचं आपण बघतोय। वैभव, विशाल, अजित पवार काही मिनिटांपूर्वी इथून निघून गेल्यानंतर आता शिवसेना उभाटाचे अध्यक्ष जे आहेत उद्धव ठाकरे हे बाबा आढावांच्या भेटीसाठी इथं आलेले आहेत। हा जो सगळा एकूण संविधानाचा किंवा ईव्हीएम मशीनचा मुद्दा जो होता त्या मुद्द्यावरून बाबा आढावांनी 2 दिवसापासून आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे। आज सकाळी सुरुवातीला शरद पवारांनी त्यांच्या उपोषणाला भेट दिली, त्यानंतर अजित पवार आले, थोड्या वेळात लगेचच त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेही आले आणि आता काही वेळानं जयंत पाटीलही येतील। बाबा आढावांचं हे आंदोलन जे आहे ते राज्य पातळीवरती पोहोचलंय आणि एकूण जो निकाल विधानसभेच्या निवडणुकीचा आला या निकालाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये रोष आहे आणि त्या रोषाचं उत्तर संविधानिकरित्या चर्चा करून, सभागृहांमध्ये चर्चा करून जाहीर रीतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावं अशी मागणी जी आहे ती बाबा आढावांनी केलेली होती। अजित पवारांनी त्यांच्या परीनं त्यांना समजवायचा प्रयत्न केला, मात्र बाबा आढाव त्यांच्या उपोषणाच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे स्वतः बाबा आढाव यांच्या भेटीसाठी इथं दाखल झालेले आहेत। सुषमा अंधारे या तिथं उपस्थित जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मार्गदर्शन करतात आणि दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा एका समाजवादी कार्यकर्त्याच्या डायसवरती गेलेले असतील, जाहीर रीतीनं भूमिका घेऊन समाजवादी कार्यकर्त्याच्या स्टेजवरती जाऊन त्यांच्या उपोषणाला अशा पद्धतीनं पाठिंबा देणं हे उद्धव ठाकरेंच्या एकूण कार्यकाळात पहिल्यांदा घडत असेल अशी परिस्थिती आहे
आणि ज्या पद्धतीनं या सामाजिक चळवळींचं आंदोलन उभं राहतं किंवा हे सामाजिक चळवळींचे जे नेते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतल्यानंतर आता सरकारच्या विरोधामध्ये वातावरण जे आहे ते तापवण्याचा प्रयत्न केला जातोय. डिस्ट्रेस जो आहे विशाल तो बिल्टअप करायचा प्रयत्न केला जातो. या विषयाला ज्याच्यामध्ये ईव्हीएमचा विषय असेल किंवा निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप झाल्याचा आरोप असेल, या सगळ्या आरोपांची जाहीर चर्चा व्हावी अशी मागणी केली जाते. त्याच्यावरती सरकार आणि सत्ताधारी पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. विशाल, अगदी आपण उद्धव ठाकरे आता बाबा आढाव यांच्या शेजारी बसल्याचं बघतोय आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद देखील साधू शकतात. बाबा आढाव यांच्याशी ते संवाद साधतील. तसं वैभवने आपल्याला सांगितलं, पहिल्यांदाच जाहीरपणे समाजवादी विचारसरणीशी निगडीत बाबा आढाव यांच्या डायसवरती उद्धव ठाकरे तिथं गेलेले आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारे ते गेल्याचं आपण बघतोय. त्यांच्याबरोबर उभाटा गटाचे इतरही महत्त्वाचे नेते इथं उपस्थित आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, पाठीमागे कोण बोलत आहेत? आपण सर्वजण आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाड्यामध्ये आलो. सावित्रीबाई फुले यांनी जोड येतात. मला तुम्हाला सांगायचं, हे आंदोलन इथं का सुरू केलं तर माझ्या शेजारी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचा जरा मी इतिहासाचा मी संशोधक म्हणून गेला नाही, पण अभ्यासक आहे. आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक संबंध प्रार्थना लिहिली. आज भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? घटना 1947 साली 48 साली पास झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला. आज या ठिकाणी ठाकरे आले, पण ठाकरेंनी मला सांगायचं, हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांच्या आणि इथं हे आंदोलन का सुरू केलंय याबद्दलचा हेतू ते आपल्या बोलण्यातनं स्पष्ट करताना आपण बघतोय. ती मराठेतरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली ते सगळे काही नाही. आज मुंबईच्या आग्रह धरून बसले. त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकीटं होती, इतिहासाचा भाग सोडून 2 तिकीटं होती. यांच्या